बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला बातमी आहे मिसिंग लिंकची। मिसिंग लिंक आता सर्वसामान्यांसाठी खुला झालेला आहे, पण मिसिंग लिंकमुळे मुंबई आणि पुणे प्रवास सुसाट होणार आहे। आजच हा लिंक खुला झाला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता मुंबई पासून पुण्याला जाताना आणि पुण्यापासून मुंबईला येताना 25 मिनिट तुमची कमी होणार आहेत। आपण पाहतोय आजच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा मिसिंग लिंक खुला झालेला आहे। खरं तर सर्वात मोठा बोगदा आहे आणि म्हणून त्याची गिनीज बुक मध्ये सुद्धा नोंद केलेली आहे। रोल एक मिनिट। मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा प्रवास आता अधिक जलद झालेला आहे। त्याचं कारणही तसंच आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक जो आहे त्याचा आज लोकार्पण सोहळा झालेला आहे। यासाठीच आता आपण जर पाहत असाल तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने वाहनं जी आहेत ती धावू लागलेली आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये या एक्सप्रेसवेवर जी आहे ती हलकी वाहने सोडण्यात आलेली आहे। कार तसेच बस ही हलकी वाहने जी आहेत ती एक्सप्रेसवर सोडण्यात आलेली आहेत। आता एक्सप्रेसवेवर जे आहे ते वाहन चालकांना स्पीड लिमिटची मर्यादा घालण्यात आलेली आहे। जी हलकी वाहनं आहेत म्हणजेच कार यांना जे आहे ते 100चं स्पीड लिमिट आहे, तर बस यांना 80चं लिमिट आहे। अशी वाहने जी आहे आता मुंबईहून पुण्याकडे प्रवास करतात। आपल्या सोबत या ठिकाणी प्रवासी आहेत, त्यांना विचारूया की आज या ठिकाणी प्रवास केल्यावर त्यांना कितपत आनंद मिळतो। काय सांगाल दादा? खूप छान वाटतंय। म्हणजे एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटतंय। म्हणजे एवढं छान बनवलंय महाराष्ट्र सरकारने। म्हणजे महाराष्ट्र सरकारचं लाख लाख धन्यवाद। आमचा प्रवास अजून सुखकर होईल, आम्ही लवकर पोहोचू। आमचे जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना भेटायला अजून आमचा अर्धा पाऊण तास तरी वाचेल। ते खूप चांगली भेट आहे महाराष्ट्र सरकारची आणि खूप धन्यवाद। खूप छान वाटतं। आपण जर पाहिलं, आज जरी आपण पाहिलं तर एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आणि त्या वाहतूक कोंडीतून आज सुटका मिळाली। काय सांगाल? त्यानंतर म्हणजे असं वाटतं की एक बोलतात ना की एक असं श्वास घेतला का वाटतं की आम्ही अडकलो होतो श्वास कुठेतरी, पण इथं आल्यानंतर एकदम मोकळा श्वास घेतलाय। खूप छान वाटतं, खूप चांगलं वाटतं। एक्सप्रेसवेवर आनंद व्यक्त करत काय सांगाल ताई? तुम्ही फोटो घेत होता, आता आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करता, किती आनंद होत आहे? खूप चांगलं वाटतं मला। ॲक्च्युली आपण या पुण्या साईडला जाताना 4 ते 5 तास ट्रॅफिकमध्ये जे आपण अटकत होतो, तर ते आता कायमचं गेलेलं आहे आणि खूप छान वाटते। आणि मला वाटतं वर्ल्ड बिगेस्ट हा जो आपला पूल आहे आणि तो त्यांनी बनवला, खूप छान वाटतं। थँक्यू। मुंबई पुणे या हा जो प्रवास आहे तो प्रवास अधिक जलद झालेला आहे। याचसाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवर आपण जर पाहिलं तर आता मुंबईहून पुण्याकडे जी वाहनं आहेत ती अधिक जलद दिशेने जी वाहनं आहेत ती धावू लागलेली आहेत। प्रत्येक जण आजचा हा जो क्षण आहे तो आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी एक्सप्रेसवेवरून आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना दिसून येत आहे। खरं तर वाहन चालकांचं एक स्वप्नच होतं की कधी मिसिंग लिंक सुरू होतं आणि कधी आम्ही त्याच्यावर प्रवास करू, अशी अनेकांची इच्छा होती आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते आज सत्यात उतरलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई पुणे एक्सप्रेसवर हा मिसिंग लिंक जो आहे तो आज सुरू करण्यात आला। खरं तर या मिसिंग लिंकची नोंद जी आहे ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे आणि असा हा अनोखा मिसिंग लिंक आज वाहन चालकांसाठी खुला करून देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोणावळा। तर असा हा बहुप्रतीक्षित मुंबई पुणे मिसिंग लिंक, त्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आजपासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेमध्ये आलंय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटामध्ये रखडपट्टीची व्हायची ती आता मिसिंग लिंकमुळे टळणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं तब्बल 6,500 कोटी रुपये खर्च केले आणि 13.5 13.5 किलोमीटर लांबीचा हा मिसिंग लिंक बांधून घेतला। खोपोली एक्झिट जवळ पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण केलं गेलं। या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते आणि हा प्रकल्प केवळ एक पूल नाहीये तर आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे। याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे यातला 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आहे। जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून त्याची नोंद केली गेली। हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदला गेलाय। दरम्यान मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो। पण आता
गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा. पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत. पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे. नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस. खरं म्हणजे आता या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. खोपोली एक्झिटपासनं सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत अशा प्रकारचा हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलाय. भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवरनं आलो त्याची उंची 182 मीटर आहे. आणि दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. यामुळे दररोज कोट्यावधी रुपयाच्या इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे आणि लोकांचा वेळ देखील वाचणार आहे. मी मोपलवारांना पुन्हा विचारलं, म्हटलं मोपलवार 100% आपल्याला करता येईल? म्हणाले साहेब सरकार पाठीशी असेल तर आपल्याला करता येईल. आणि डिसेंबर 15ला जुन्या सरकारचा निर्णय ओव्हररूल करून आमच्या सरकारने हा निर्णय केला की आम्ही मिसिंग लिंक करणार. आणि मी आणि शिंदेसाहेब मंत्री होते, आम्ही या ठिकाणी मिसिंग लिंकचं जे काम आहे हे काम त्या ठिकाणी सुरू केलं. निसर्ग चक्रीवादळ आपल्याला माहिती आहे, ज्यांनी आपल्याकडे भरपूर तबाही केली, त्याचा वेग जो होता तो ताशी 130 किलोमीटर ते 155 किलोमीटर होता. आता जो आपण केबल स्टेड ब्रिज तयार केलाय, वायाडक्ट तयार केलाय, तो 240 किलोमीटर प्रति तास इतक्या वाऱ्याला त्या ठिकाणी रेजिस्ट करू शकतो. त्यामुळे निसर्ग जो काही चक्रीवादळ आहे त्याच्या 1.25 पट जरी वेगाने या ठिकाणी वारा वाहिला तरी देखील या पुलाला काही होणार नाही. एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय. प्रकल्प अभियंता PNLB कन्सल्टंट होते, विकॉन लिमिटेडनी संरेखन केलं आणि वेन्झेलनी व्हेरिफिकेशन कन्सल्टंट म्हणून काम केलं, VSLनी केबल एक्सपर्ट म्हणून काम केलं. जवळपास याच्यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अद्ययावत अग्निशामनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे. दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे. म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे. 24 तास CCTVचं याच्यावर देखरेख आहे. लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या. पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल. त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. मुंबई पुणे हा जो नॉलेज कॉरिडॉर, क्वांटम कॉरिडॉर, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आपण करायला घेतलाय, आता याच्यामुळे ही जी मिसिंग लिंक झाली आहे, या मिसिंग लिंकमुळे आता हा करणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे मिसिंग लिंक ही इकॉनॉमिक मल्टीप्लायर आहे. या मिसिंग लिंकमुळे याच्याकरता कदाचित 7,181 कोटी रुपये लागले असतील, पण 70,000 कोटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था या एका मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचं हे कार्य या ठिकाणी झालेलं आहे.
आज मुख्यमंत्र्यांनी या मिसिंग लेनचं उद्घाटन केलं, मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटरवर चांगलेच ट्रेंडिंग होते. इन्फ्रा मॅन देवाभाऊ या नावानं फडणवीसांच्या कार्याला नेटिझन्सनी पसंती दिली. या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास आणखी वेगवान होणार आहे आणि यामुळे तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. फडणवीसांच्या या कार्याचं कौतुक सर्वसामान्य करतायत. मिसिंग लिंक असो की समृद्धी हायवे अशा रस्ते प्रकल्पामध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या प्रकल्पांनी राज्यामध्ये वाहतूक प्रकल्पात मोठी क्रांती घडवून आणली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात मेट्रो, रस्ते, वाहतुकीच्या पायाभूत प्रकल्पामुळे राज्याच्या विकासानं मोठी गती घेतली आणि यामुळेच ट्विटरवर इन्फ्रामॅन देवाभाऊ हे चांगलंच ट्रेंड होताना दिसतंय. फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये वेगवान विकास, ट्विटरवर इन्फ्रामॅन देवाभाऊ ट्रेंडिंग होतंय आणि त्यांच्या कार्याला नेटिझन्सनं सलामही ठोकलाय. त्यांच्या पायाभूत प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळतीये असं म्हणत नेटिझन्सनं त्यांचं कौतुक केलंय. तर आज त्यांचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईवरनं पुण्याकडे जाताना या लेनवर मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती असं कळतंय. मुंबई पुणे महामार्गावर आजच्याच दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे भर उन्हात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि त्यावरून आता मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची माफी सुद्धा मागितली आहे. दरम्यान फडणवीसांनी वाहतूक कोंडी झाली म्हणून प्रवाशांची माफी मागितली आहे असं कळतंय. खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. तर मुंबई पुणे वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ रस्ता मोकळा करून अडकलेल्या नागरिकांची सुटका करून द्या अशी सूचना दिलेल्या आहेत. टोल नाके मोकळे करा, वाहनधारकांकडून पैसे घेऊ नका असे निर्देश एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिले. पुण्याच्या पुढे साताऱ्यापर्यंत या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. लांबच लांब वाहनांच्या रांगा, डोक्यावर उन्हाचा पारा वाढतोय, नागरिक हैराण झालेत आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आता वाहतूक कोंडीतल्या वाहनधारकांकडून टोल घेऊ नका असे आदेश दिले. इन्स्ट्रक्शन द्या की टोल सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये. इमिजिएट आपले पोलीस उभे करायला. सर फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे एकदम. नंतर तर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत हे इथून सोडू द्या. तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या या वाहतूक कोंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे सुद्धा अडकलेत. खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसला असं कळतंय. तेव्हा सुप्रिया सुळे सुद्धा या मार्गावर होत्या आणि त्यावेळी तिथं वाहतूक कोंडी झाली होती. त्यांच्या हस्ते पुण्यामध्ये पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदन होणार होतं, मात्र मुंबईवरून निघालेल्या सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या आणि त्यानंतर आज त्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला. मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आम्ही भूमिपूजन केलं की त्या प्रकल्पाचं लोकार्पण सुद्धा आम्हीच करतो. तुम्ही सुरुवात केली आणि नंतर मग दुसरे वर्क फ्रॉम होम वाले आले आणि त्याचमुळे थोडा खंड पडला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं स्टे होम, पण त्यानंतर मात्र 4 वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी चमत्कार केला. तसा महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी जसा अभियांत्रिकी चमत्कार केला आणि महामार्ग पूर्ण केला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. हा जो काही मिसिंग लिंक किंवा आताचा कनेक्टिंग लिंक आहे याचा कॉन्सेप्ट हा 2010 साली तयार झाला आणि 2010 साली तो तयार झाल्यानंतर त्याचे काही अन्वेषण झाले, त्याचा एक रिपोर्ट तयार झाला
आणि 2014 साली तत्कालीन सरकारने 13 कारण दिले, 13 की हा का होऊ शकत नाही, आणि फाईल क्लोज केली. या 13 कारणामध्ये एक कारण हे देखील होतं की लोणावळा तलावाच्या खालून हा चाललाय आणि म्हणून हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट करता येत नाही, आणि 13 कारणं देऊन मुख्यमंत्र्यांनी सही करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद केला. मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की पूर्वीच्या लोकांनी म्हणाले होते की होणार नाही, रद्द केला होता. जे होणार नाही तेच आपण करतो, याला महायुती सरकार म्हणतात. आणि म्हणून चॅलेंज त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं कसं झालं पाहिजे. आणि त्यावेळेस मग हे चॅलेंज स्वीकारलं आपण. मी त्यावेळेस MSRDCचा मंत्री होतो. तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले, वर्क फ्रॉम होम वाले, मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला हार. त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम. पण त्यानंतर मग 4 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी, जसा अभियांत्रिकी चमत्कार आहे तसा महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी चमत्कार केला आणि पुन्हा या रस्त्याला 4 वर्षापूर्वी मुख्यमंत्री मी असताना परत जोर लावला. आणि मग आम्ही दोघांनी मिळून या मिसिंग लिंकला ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या. मिसिंग लिंक नाही, आता काय कनेक्टिंग लिंक. मिसिंग लिंक नाही, आता कनेक्टिंग लिंक आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे अतिशय हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.